अरे मग सगळं झालं ना तयारी? अरे सगळी तयारी झालेली आहे, रूम्स बुकिंग झालेली आहेत, गाड्या पण सगळं झालेली. चालेल चालेल. अरे तुझं काय आलं 21 तारखेचं? नाही बायको नाही पाठवीत मला, ती म्हणली नको जाऊ. अरे वा. अरे यार काय आलं, कुठं चालला? घरी चाललोय, बायकोचा फोन आलाय. अरे माघारी. हॅलो. बरं ठरलं मग उद्या बाहेर जायचंय. हा नाईट आउटला रात्रभर पार्टी करू. हा हा चालेल चालेल. हा हा. ए तुझा रे नाही राव, बायकोला इथं राहावं लागेल. ती नाही म्हणली तर मग मला नाही जमायचं यायला. याचं दरवेळेस आहे राव, बायकोला विचार लागेल. तो पत्ता करतो गुल पावरफुल. हॅलो. हा बापू. हा अरे बापू मी काय म्हणत होतो, अरे मराठी शाळेपाशी ना फटाकड्याची लढ लाव आणि ते बँडवाले ना त्यांना पण बोलून घे. अरे बाबा नियोजन आहे. अरे बाबा इलेक्शनचा रिझल्ट आहे आज. हा अरे काय नाही, इकडे पेढे आणायला आलो होतो कार्यकर्त्यांसोबत. इलेक्शनचा रिझल्ट आहे सोन्या. 500 पेढ्याचे बॉक्स आहे ना, पार्सल कर. 500 पेढ्याचे बॉक्स पार्सल कर. खव्याचे पेढे भर त्याच्यात, खव्याचे. भाऊ तुम्ही बसा ना. नाही नाही बसायला वेळ नाही मला. अय बंटी, अरे तो थोबड कर ना गोड. भाऊ यांना तुम्ही निवडून येणार आहेत बरं का, तुम्ही निवडून येणार आहेत. येतो. A few moments later. अरे वा भाऊ तुम्ही पुन्हा आले. गणे अरे 500 पेढ्याचे बॉक्स पार्सल कर रे परत. ए गण्या थांब. ऐक ना, मग 500 पेढ्यांचा बॉक्स पार्सल नेले होते, ते परत घेतो का? बायडो कुचली माझी बांगडी 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 बायडो कुचली माझी बांगडी बांगडी बांगडी. अय्यो वडक्कम. हा राम राम. काय आहे? अय्यो काय आंटी, सकाळ धरणं नुसतं तुम्ही खालीवर न करणं लावलं. आवाज म्हणतोय मी. अण्णा तुझ्या शब्दाची ना पाव सोबत भुर्जी करून खाईन बर का मी. अय्यो वेलांडी. वेलांटी. हाँ हमारे में मारते ना वो शब्द के ऊपर, मराठी में वेलांटी. अय्यो आंटी चेपंडी. अन्ना तुमरे के कान फट्टी में मारूंगी मैं अभी. अय्यो मी बोलतोय का तुम्ही ऐकत आहे का? तुमचं ना ते राजकारणासारखं झालंय बघा. म्हणजे कसं? म्हणजे खायचं एकाच, गायचं दुसऱ्याचं. अय्यो रंडी. हा? म्हणजे या चहा पाचते. अय्यो रंडी. अय्यो असं सांगा की चहा ठेवत आहे म्हणून. अक्षता, तू माझी गर्लफ्रेंड कमून नाही म्हणत? अरे तुझ्या स्वतःकडे बघ जरा, तुझं स्टँडर्ड बघ, माझं बघ. अरे मग वाढव ना तुझं स्टँडर्ड. एवढं काय टेन्शन आहे? अरे तुझं शिक्षण तशी एक्सेप्ट करतो मी तुला. अरे तू काय कमवत नाही, मी कमवत नाही, खायचं काय आपण? अरे मग टेन्शन काय आहे? जा ना बिंदा जॉबला, आण पैसे कमवून. मी राहतो तुझ्या जीवर जगतो, मला काय हरकत नाही. मी भांडे करतो, धुणं करतो, तो कपडे धुतो, काय हरकत नाही मला. अरे सेल्फ डिपेंडेंट वुमन बन ना जरा, शिक तू. लब कुछ न कहे तो अच्छा है, ये चुप ही रहे तो अच्छा है. काय झालं बघायला? कुठे फिंदरी? ए बायको बाहेर ये, बाहेर ये. सुट्टी नाही द्यायचं तुला. काय ग भावाने, अगं 2 महिने झाले खुशाल माहेर येऊन बसली. जरा सुद्धा लाज नाही वाटत का तुला? तुझा नवरा हाय, जिताय, मेलाय, जेवत खावत, कुठं झोपत, काहीच तपास नाही तुला. बरं सासूबाई, हा तुमच्या लेकीला तुम्ही 2 महिने ठेवता, जरा सुद्धा लाज नाही वाटत का? खरे मेवण्या तू आणखी बहिणीला ठेवतो, जावयाने काय जेवायचं? 2 मिनिटं प्रियला सोडून गेला, मला मुतून आलो. ह्या असं मुत पिऊन आला का? तू मला शिकवतो एवढा मोठा झाला का रे बाईला? अबे साले, जे पद्धत कशाला पेतो रे? ते पैशाचे पेतो का मी? बेट्या जावयावर हात म्हणजे तुला कळतं का? उभा झालीच असतं खाली वरून. नाही तू थांब ना. कुठे गेला? घाबरला का रे मेवण्या मला? कापून टाकेन, फाडून टाकेन. अरे गेला तर गेला, अख्खं घर घेऊन गेला का रे तू? मला नडतोय, वागायला नडतोय. काय सोपं आहे काय? सरक रे. अगं चल ना पाटा. मला बर्गर खायचंय. ए तू येडे का रे? बर्गर बिर्गर नाही खायचा. तो श्याम आहे ना, त्यात आपण वडापाव खाणार आहे. नाही मला बर्गरच खायचंय.
आयला गर्लफ्रेंड लोकांच्या आहे ना लय नखरे असतात. कोण ही ही एक मिनिट इकडे अरे ही कोण आहे माहितीये का? अगं ही लय मोठी रील स्टार आहे, तिच्यासमोर माझी चौक घाली ती का तू? अगं ही ना इंस्टाग्राम वर 1 मिलियनला आहे आणि तुझे फॉलोअर्स किती आहे? 30,000. 30,000. तुमच्या दोघांचं कोलॅबरेशन झालं ना, मग ट्रेंडिंगला कोण येणार आहे? कोण येणार आहे? मी. तू येणार आहे. मला ना दिवस रात्र बायकोची काळजी असते, पण तू मला घालून पाडून बोलले त्याच्या समोर. अहो नका ना, सॉरी ना. नाही अजिबात नाही. सॉरी ना. 1000 रुपये दे. कशाला? अगं रील स्टार लोकांचे लय नखरे असते. रील करायच्या अगोदर त्यांना काही नाश्ता पाणी नको का? पैसे दे. मला नवरा इथं जीव तोडीत रवीला काहीच नाही वाटत. राहून द्या ना, धरा. चल तुझी ओळख देतो करून. बेबी कामवाली. कामवालीचं कॅरेक्टर नाही का करीत तू रील्स वर? काय खायचं? बर्गर. चल इथं थांबा, आम्ही आलो. बर्गर पिझ्झा आपण सगळं ओ खाऊ. लवकर या, मी वाट बघते. हे ग किती गुन्हाचा आहे माझा नवरा. मावशी अहो एवढी चपाती नगर राव, लय जेवण झालंय माझं पोटभर. परत घरी जाऊन जेवायचं, जर नाही ना जेवलो तर बायको लय बाडबाड करीन राव मावशी. भाड खाऊ, हे तुझंच घर आहे आणि मी तुझीच बायको आहे. हा मूत पिऊन आलो तर आलो आणि बरोबर मित्र घेऊन आला आणि तो बी असा घेऊन आला का जो मूत पिऊन आलाय. भाऊ तुला अजून काही वाढू का? वाढ ना, वाढ त्याला. काय ऐकलं? ही तुमची फोन पे ची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. 150 रुपये कुणाला सेंड केलेत? काय वानगडे? सांगतो. अगं ते मोठ्या दादाला पाठवले मी. दादाला पाठवले? भाऊजी यांनी तुम्हाला 150 रुपये दिलेत का? काही कसं बोलतोय हो? हा आठवलं. अगं काय झालं, तुझ्या वतीने तुझ्या नावाने ना आपल्या शेजारच्या काकूला आहे ना तुझ्या नावाची भिशी लावली मी, त्यांना दिलेत मी. हा का? काकू यांनी भिशील 150 रुपये दिलेत का तुम्हाला? नाही दिले. वाईन शॉप वाल्याला वाईन शॉप वाल्याला? नाही, तुला सांगणारच होतो. तुला आठवतंय ना माझा चेहरा किती डल झाला होता, कोरडा पडला होता, त्याच्यामुळे आहे ना माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स ऍक्ने निघाले होते. आठवतंय ना? अगं म्हणून मी असा एक प्रोडक्ट मागवलाय जो मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि सिरम तिघांचंही एकत्र काम करतो. चेहरा कोरडा होऊ देत नाही, थेट सूर्यापासूनही वाचवतो. चेहरा गोरा करून चेहऱ्यावरचे दाग धब्बे गायब करतो, ते फक्त 150 रुपयात. एवढं कमी पैशात एवढं सगळं? अरे हा खास फक्त आपल्यासारख्या मुलांसाठीच बनवलाय. दादा कुठे मिळेल? अरे सोपं आहे. आपल्या व्हिडिओ मध्ये ना फक्त सण अशी कमेंट टाईप कर. अरे प्रोडक्टची लिंक डायरेक्ट तुझ्या डीएम मध्ये येणार. अगं काय झालं बायको, अगं गल्लीत चर्चा सुरू झाली, आपल्या दोघांचा जोडाच चांगला दिसताना, म्हणून हा प्रोडक्ट मी यूज केला. आता दिसतो का नाही जोडा एकदम बेस्ट. बाई ग किती गुणाचा आहे माझा नवरा, किती काळजी करता आमच्या जोड्याची. असं कितीला रे भैया? 550 रुपये. ए भैया आरसा इकीत होता ना तू माझ्या बायकोचा फोटो कस काही काय लागला? कुणाची परमिशन घेतली तू? हे बघ मी तुला कोर्टात घेऊ शकतो, तुझ्या खटला अर्ज करू शकतो मी. अरे माझी परवानगी नाही, तिने खुशाल मार. अरे फोटो इकीत होता इथपर्यंत ठीक आहे, तू डायरेक्ट माझ्या बायकोचा पुतळाही काय लागला? अरे साधं विचारायचं तरी. काही म्हण पण क्वालिटी नंबर 1 चा पुतळा बनवलाय तू, 1 नंबर. काय कसं काय भैया, एकदम जिवंत पुतळा बनवला रे भैया तू. काय ऐकलं? ही तुमची फोन पे ची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. 150 रुपये कुणाला सेंड केलेत? काय वानगडे? सांगतो. अगं ते मोठ्या दादाला पाठवले मी. दादाला पाठवले? भाऊजी यांनी तुम्हाला 150 रुपये दिलेत का? काही कसं बोलतोय हो? हा आठवलं. अगं काय झालं, तुझ्या वतीने तुझ्या नावाने ना आपल्या शेजारच्या काकूला आहे ना तुझ्या नावाची भिशी लावली मी, त्यांना दिलेत मी. हा का? काकू
यांनी भिशील 150 रुपये दिलेत का तुम्हाला? नाही 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 दिले. वाईन शॉप वाल्याला वाईन शॉप आल्याला नाही. तुम्हाला वाटत असं लग्न म्हणजे किती मजा आहे ना, कळण तुम्हाला 3.5 वर्षानंतर. ओ मला खाऊ घाला ना. हा काय खाऊ घालतोय तुला? मम्माला खाऊ घालायचं ना आपण. दरा मम्माला खाऊ घातलं पप्पानी. भुचाल माझे बाल ललायचं नाही. कळलं का? हो दे तुमची लग्न. आम्हाला मुलगा पसंत आहे, पण आता त्याने सांगावं त्याला मुलगी पसंत आहे की नाही. मला मुलीची आई पसंत आहे. आता त्याचा नवरा इथं बसलाय. अबे साले, अरे तुला काय प्रॉब्लेम आहे? तिचं कल्याण होईल ना. कसं दिसन आमचा जोडा. काय असते तर करा येतो इकडे. हा अरे हसतो काय, जोक मारला काय मी? दाजी अरे हसायला झालं का मी? काय जोक मारला काय? अहो दाजी, आज आपल्या डेंगळेवाडीत काय सुरू आहे? काय सुरू आहे? डेंगळेवाडी प्रीमियर लीग. मग त्याचा ह्याचा काय संबंध आहे? अहो दाजी, आज संध्याकाळी क्वार्टर फायनल आहे, त्यासाठी 2 क्वार्टर चालवलेत मी. अबे साले, क्वार्टर फायनल म्हणजे क्रिकेटच्या? अहो त्याचा आयोजक आहे मी, आयोजक. तुम्हाला काहीच नाही काहीच नाही. अरे पण मला काय, इकडे आपण 2-2 कशाला क्वार्टर येऊन चाललाय? आयला दाजी, हे धरा. हे बघा, सकाळी सामन्यातून पुढे 8 टीमा वरती आल्या. हा? यांच्यात मॅच झाल्या. याच्यातून विजय किती झाले? 4. हा, आता ह्या 4 मधून यांची क्वार्टर फायनल, यांची एक क्वार्टर फायनल किती झाल्या? 2. हे बॉटल किती आहे? 2. कळलं का? हा खरं आता माझ्या डोक्यात आलंय. म्हणजे दाजी तुम्ही माझ्यावर डाऊट घेता. हा, अहो उद्याचा मी किती मोठा आयोजक होणार आहे. काहीतरी डीपीएल काहीतरी सुरू होईल ना माझ्या नावाने. तुम्हाला नाही वाटत का तुमचा मेवणा कुठेतरी मोठा व्हायला पाहिजे? वाटतं. अहो उद्याचा जय शहा आहे मी. जय शहा म्हणजे? तुम्ही IPL नाही बघत? नाही क्रिकेटचा आहे. आईला डोक्यात पैसे भरा, माझा पारावरती बरतो काहीतरी हातभर लावा मेवण्याला. लावतो. ए गोट्या, मागचे पण घे रे. यार काय वहिनी तुमचा नवरा आहे का हो? अहो काय खरं राव या माणसाचं. हा, अहो बार मध्ये एवढा दारू प्याला. याला मी 3 वेळा उभा केलं, 3 वेळा थोबडा पडलं ना राव. नाही मला सांगा, याचे दात जर घशात गेले असते तर कोण बनवून देणार रे? मी म्हणतो जे पण नाही तर पेत कशाला. काय झालं वहिनी? त्यांची व्हीलचेअर कुठे? त्याला काय अर्थ आहे राव? अगोदर सांगायची ना. तुम्हाला सांगतो वहिनी, 450 पायरी चढून मी वरती आलेले. हा, तुम्ही माझ्या 3 कानाखाली मारलेले. कलम 450 लावीन मी, कोर्टात जाईन. हा, तुझं परत असं काही केलं ना तर माझ्याशी गाठ आहे तुझी. सिस्टर, ह्यांची सिच्युएशन कशी आहे हो सध्या? तू कोण आहेस? मी ह्यांची गर्लफ्रेंड, म्हणजे होणारी बायको. मी याची लग्नाची बायको आहे. अबे साले, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. बरं बाहेर जा बरं खेळायला. तुमच्या मम्मीशी मला जरा सिक्रेट बोलायचंय. जा बरं पटकन. जा. 1 2 3 4 5 6 7 8. वा, आता तासभर घरात कोण नाही. बायको. हे काय? या माणसाला दुसरा काही उद्योगच नाही. बरं घरात या, घरात. बाहेर काय काम आहे तुमचं? अभ्यास कोण काढणार आहे? वा, आतमध्ये वा. ताई 2 किलो गाजर द्या, 3 किलो काकडी द्या,
पावशर भेंडी द्या एकदम ओके मध्ये पॅक करून धरा द्या सगळं भरा पिशवी मध्ये धरा ना. आयला काय फास्ट पळू राहिला राव. 100% ऑलिम्पिकची तयारी करीत असन. The next day. हो भैया भैया भैया. हा अहो तुम्ही काय ऑलिम्पिकची तयारी करताय काय? हा हा आयला आता मला एवढं पळायला मोटिवेट कोण करतं? दादा चुलीवरची दारू दे रे. चुलीवरची दारू तू काय भाऊ बिवचळा काय? चुलीवरची दारू भेटती का कुठं? नाही भेटत. नाही नाही. अरे मग कंटिन्यू सुरू. अरे लोकांनी काय काय सुरू केलंय. चुलीवरची मिसळ, चुलीवरचं पिठलं, चुलीवरचं मटण. अरे तू कर ना चुलीवरची दारू सुरू. विचार कर ना 90 मध्ये ना कॉटनची जॅकेटले बॅग करायला लागल. धिंगाणा बाबा. अजून सुद्धा तोंडाला पाणी आलेलं आहे माझ्या. अरे जरा अपग्रेड हो ना अपग्रेड. कसं दिसन चुलीवरची दारू. ओ मला दारू प्यायची आहे. जा चाकणा घेऊन या. अगं दारू चांगली नाही. तू शिकवणार का आता मला? चला चाकणा घेऊन ये. अगं बायको दारू खरंच शरीरासाठी चांगली नाहीये. याच्या आधी मी तुला सांगत होते तेव्हा ऐकलं तू माझं? चल जा. असं एकतर दारू नाही ते मी. काही चॉईस करायचा ना कर. हे बघ ना मी एक वेळेस तुला सोडी पण दारू नाही सोडू. मला नको शिकू. चला चाकणा घेऊन ये. अरे जा ना. शेट यार एक आकड्यावरून गेला राव. अरे सनी किती वेळा तुला सांगितलंय मटका नको खेळत जाऊ. अरे मटका खेळणं चांगलं नसतं. अरे याच्यामध्ये कसं असतं, आज जिंकशील उद्या हारशील, परवा जिंकशील तेव्हा परत हारशील. अरे लय अवघड असतं. खेळणं सोडून दे तू. आयला बरं झालं सोन्या मला तू समजून सांगितलं. माझ्या ना आज डोळे उघडले. मला आज एक गोष्ट कळाली. मटका आहे ना दिसाड खेळला पाहिजे. हा मी तसंच करतो. दिसाड खेळतो म्हणजे कसं मी हारणार नाही. आहे का नाही सोन्या? सान्या हा दारू पिणं चांगलं आहे होय. हे अरे दारूने किती लोकांचे संसार मोडलेत माहिती का तुला? अरे माणसाने किती पैसे कमावले ना, आणि त्याला जर दारूचा नाद असेल ना, माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. अरे आपण जे दारूत पैसे घालतो ना त्याच पैशाने घरी खायला नेलं तर किती घरचे खुश होते माहितीये का? अरे आपण मग समजून सांगू रे, पण समाज नालायक आहे. समाजाला आपण नाही सुधरू शकत. ओ एक खांबा ना बरं. बघा आता एक खांबा घेऊन पिऊ राहिला. अरे तुमच्यासाठी मागितली बाबा. ए, बस 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 राहिला भाऊ. काय प्रत्येक पेनारा नालायक थोडी असतो ना. नाही ना. लहान भावाचं झालं मोठं तसंच राहिलं. माझ्यावर टाका ना. महेशराव तुम्ही इकडे या. महेशराव उद्या वेळेवर लग्नाला यायचं. पत्रिका पोहोचली का? ए मामा अरे उद्या माझं लग्न आहे. हे तिच्या आईला स्वतःच्या पैशाने पेलं ना महेशराव. माझ्या लक्षात नाही राहत. नवरदेव तुम्ही जर पाजली असती ना पक्क लक्षात राहिलं असतं. 20 रुपये द्या ना 1000 रुपयाला. बरं पेताडा. आयचं फुकट्या नवरदेव. त्याच्या लग्नात आहे ना रुपड्या नसतं करत मी. बेबी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. वाव खूप दिवसाची वाट बघत होते मी या क्षणाची. हात सोड तिचा. डोक्यातच घालीन. अरे काय झालं तुला? ओ काका तुमच्यासारखे भंगार छपरी लोक आहे ना असल्या भोळ्या बाबड्या पुरींना आहे ना येड्यात काढतात. मला माहिती आहे तुमची टोळी. सांगू का पोलिसांना? एक्सक्यूज मी. हु आर यू? ही इज माय बॉयफ्रेंड. अबे साले. तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? मी समस्त सिंगल संघटनेचा अध्यक्ष आहे. मॅडम अहो तुमच्यासारख्या सुसंस्कृत सुंदर सुशील गोंडस मुलींची अशी चॉईस असेल तर आमच्यासारख्या पोरांनी काय करायला पाहिजे? जीव दिला पाहिजे जीव. ए छपरी बेबी
असल्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं बस. काय झालं? मॅडम अहो मी सिंगल तुम्ही त्याला असं खेटून नका ना बसू हो. मला त्रास होतो त्रास. तुम्हाला नाही माहित हो. अहो व्हॅलेंटाईन डे सुरू झाले. माझ्या जीवाला माहिती आहे माझे किती हाल होते. नका ना बसू असं लांब बसा ना प्लीज. ते म्हणतात ना चांगल्या झाडावर नेहमी माकडा बसतात. तेच तेच. एक्सक्यूज मी, 3 वर्ष झाले मी त्यांच्या पाठीमागे आहे. आता कुठं माझं मला प्रेम मिळालंय आणि त्यात तुम्ही असले खोडे घालू नका. आणि ते जर माझ्या आयुष्यात नसतील ना तर मी जीव देईल. काय झालं? आता माझा जीव जाईल. या उघड्या डोळ्यांनी मी नाही बघू शकत. यमराज कमॉन यमराज कमॉन. या व्हॅलेंटाईन डे मला घेऊन द्या. बेबी मेला हा. अयो अरे तू चांगला दिसायला असतात तर पोरगी पडली असती तुला. भैया बर्फ द्या. कोणाला टाकू? मला टाका. दुसरा घेऊन येतो. ए सोन्या, अरे ऋषा ये ना. अरे ते कुत्र काय म्हणत नाही ना. अरे काय ना म्हणा